नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पहिली महत्त्वाची बातमी। इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक झालेली आहे। 31 जानेवारीला जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई झाली। गुजरात एटीएसने घाटकोपरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। इस्लाम अभ्यासक आहेत मुफ्ती सलमान अझहरी यांना आता अटक झालेली आहे। घाटकोपरमधून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। 31 जानेवारीला त्यांनी जुनागडमध्ये भाषण केलं होतं आणि ते भाषण प्रक्षोभक होतं। या प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझहरी यांना अटक झालेली आहे। पोलिसांकडून त्यांना आता सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे मुंबईतल्या घाटकोपरमधली दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या घरातून त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 31 जानेवारीला जुनागडमध्ये त्यांनी भाषण केलं होतं आणि ते भाषण प्रक्षोभक होतं, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। गुजरात एटीएसने घाटकोपरमधून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। गुजरात एटीएसची ही महत्त्वाची कारवाई। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त त्यांच्या घराबाहेर आपण पाहतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेण्यात आलेली आहे। जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुजरात एटीएसकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। 31 जानेवारीला त्यांनी हे भाषण केलं होतं आणि गुजरात एटीएसने सध्या त्यांना मुंबईमधील घाटकोपरमधून ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या घराबाहेर अजूनही मोठा पोलीस बंदोबस्त आपण पाहतोय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। गुजरात एटीएसने घाटकोपरमधून त्यांना ताब्यात घेतलंय।